हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 5वी प्रकाश यात्री या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. ओके, चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. या ठिकाणी बघा, पहिली ओळ दिलेली आहे, फुलपाखरासारखे स्वतंत्र हवे. या ठिकाणी या ओळीचा कवितेतील जो काही अर्थ असणार आहे मित्रांनो, किंवा कवितेतील या अर्थाची जी काही ओळ आहे ती म्हणजे फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. त्यानंतर पुढची ओळ दिलेली आहे, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. या ठिकाणी कवितेतील या अर्थाची जी काही ओळ आहे मित्रांनो ती म्हणजे ताठ उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडे. त्यानंतर पुढची ओळ दिलेली आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडू. या ठिकाणी कवितेतील या अर्थाची जी काही ओळ आहे ती म्हणजे हात हाताशी घेऊन घडू इतिहासाची पाने. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. या ठिकाणी पहिली ओळ दिलेली आहे, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. या ओळीचा जो काही अर्थ आहे मित्रांनो तो म्हणजे आम्ही लहान मुले ज्ञानाचा आणि प्रगतीचा प्रकाश पसरवणारे प्रवासी आहोत. आम्ही आमच्या कर्तृत्वाने नवीन आकाश रंगू, म्हणजे नवीन स्वप्ने या ठिकाणी साकार करू. त्यानंतर पुढची ओळ आहे, कळ्या कळ्यांचे गेंदे होऊनी हसता हसता झुलू. या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे आम्ही लहान मुलांच्या कळ्यांचे एकत्र चेंडू म्हणजेच संघटित रूप बनवून आनंदाने हसत खेळत पुढे जाऊ. या ठिकाणी पुढची ओळ दिलेली आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे अज्ञान आणि अडचणींच्या अंधारातून सर्वांना ज्ञानाच्या व प्रगतीच्या उज्ज्वल प्रकाशाकडे घेऊन जाऊ. आलं लक्षात? त्यानंतर पुढची ओळ दिलेली आहे, घुमवणारा घुमववारा सर्व बांधवां सवय. या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ असणार आहे तो म्हणजे सर्व बंधू भगिनींसोबत एकत्र येऊन एकतेचा आणि प्रगतीचा जयघोष चौफेर पसरवू. आलं लक्षात? बघा, या ठिकाणी खिवळ्या शब्दांची यातील पहिला प्रश्न विचारलेला आहे, कवितेच्या आधारे खालील कृती करा. या ठिकाणी बघा, पहिले विचारले आहे, कवीचे नाव कल्याण इनामदार, कवितेचे नाव प्रकाश यात्री, कवितेचा विषय लहान मुलांची भव्य स्वप्ने, एकता, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती, कवितेतील शब्दांचे अर्थ बघा, स्वर आवाज किंवा सूर, धरा पृथ्वी जमीन, बांधव भाऊ बंधू मित्र, तेजोमय प्रकाशाने भरलेले किंवा उज्ज्वल. त्यानंतर कवितेतील उद्देश, सर्वांनी एकत्र येऊन स्वावलंबी बनून अज्ञानाचा अंधार दूर करावा आणि एकतेने नवा इतिहास घडवावा. आलं लक्षात? हा कवितेतील या ठिकाणी हेतू किंवा उद्देश स्पष्ट केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, कवितेतील यमक जुळणारे शब्द. या ठिकाणी बघा, नवे, हवे, झुलू, फुलू, पाने, गाणे. या ठिकाणी एक कवितेत आलेले यमक शब्द आहेत मित्रांनो. बघा, या ठिकाणी जो काही आपला प्रकाश यात्री या कवितेचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.